सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात चर्चा थांबल्या आहेत। शिवसेना उभाटा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी माघार घेण्याचा प्रश्न नाही, प्रचार सुरू केला असल्याचं सांगितल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील आक्रमक झाले असून काँग्रेस देखील प्रचार सुरू करणार असल्याचा इशारा शिवसेनेला दिला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली असल्याचं चित्र आहे। सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी नेत्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न करावेत अशी गळ घातली, मात्र शिवसेना जागा सोडण्यास तयार नाही। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जागेवर शिवसेनेची तयारी पूर्ण झाली असल्याचं सांगितलं। शिवाय मैत्रीपूर्णचा दावा देखील फेटाळला। शिवाय खासदार संजय राऊत हे शुक्रवारी सांगली दौऱ्यावर येत आहेत। सांगलीमध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची ते भेट घेणार आहेत। सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायची या दृष्टिकोनातून पुढील रणनीती ठरवण्यासाठी हा दौरा असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे सांगलीतील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले। 2 दिवसात काँग्रेसमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देखील देण्याची शक्यता आता वर्तवली जाते। तसेच सांगलीची जागा लढवण्यासाठी आम्ही सक्षम असून आम्ही ती निवडणूक लढण्यासाठी ठाम आहोत। येत्या 2-4 दिवसांमध्ये आमची भूमिका स्पष्ट करू असे काँग्रेसचे नेते सांगत आहेत।